28 प्रकारचे गरम मसाले येतात, 3 प्रकारचे डेट काढलेल्या मिरच्या येणार, प्लस हिंग येणार. गेल्या वर्षी आम्ही 15-16 किलोचा गेलेला आणि यावेळी पण 18 किलोचा आहे. ते गुलाबाचं फुल आहे ते मसाल्यांमध्ये मसाल्यामध्ये. हिंगाचा अर्क जेव्हा तेलात उतरतो त्याच्यामध्ये मिरची आणि गरम मसाला पण भाजून घेतो. हिंगाचा अर्क संपूर्ण मसाल्याला लागतो. सो माझ्या डोळ्यासमोर माझा मसाला बनवून झालेला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण की आज मी स्वतः खरेदीला आली आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. मला मसाला करायचा होता, त्यासाठी मी लालबागला आली आहे. आता लालबाग मध्ये मसाल्याची बरीच दुकानं आहेत, पण मी आली आहे ते शिंदराज यांच्याकडे कारण की मी यांचे गुगलवरती छान रिव्ह्यू बघितले. युट्यूबला, इंस्टाग्रामला बऱ्याच ठिकाणी यांचा रिव्ह्यू होता. तर मी पण पहिल्यांदा मसाला बनवते, तर विचार केला ह्यांच्याकडे बनवूया, चांगला वाटतंय. चला मसाला कसा बनतो आणि काय काय त्याच्यामध्ये पदार्थ असतात ते बघूया. चला सुरू करूया. दादा, तुला बोलायचं होतं, मला पण मसाला करायचा आणि मी तुमचं खूप ऐकलंय, तर मला मालवणी मसाला हवाय. तर मग कसा आणि 2 किलोचा पाहिजे, कसं आणि कसं बनवून देऊ? 2 किलो तयार झाला पाहिजे. हा. ओके. कसं खाता तुम्ही? तिखट कसं खाता? तिखट पाहिजे. तिखट पाहिजे. तिखट झणझणीत खाता? कलरला कलर पण पाहिजे आणि तिखट पण पाहिजे. तिखट पण पाहिजे, कलर पण पाहिजे, चवीला पण पाहिजे. हो. आपला मालवणी मसाला जेव्हा आपण 2 किलो मिरची मध्ये जेव्हा बनवायला जातो आपला तो 3.25 ते 3.5 किलो तयार होतो. अच्छा. ओके. तर तुम्हाला तिखट पाहिजे. तिखटसाठी आपल्याला लागते ही लवंगी मिरची. ओके. ही महाराष्ट्राची येते. ओके. ही महाराष्ट्राची आहे, ही आंध्रची आहे. ही अच्छा. हवाम आणि तिखट आणि चवीला दोन्ही गोष्टीला काम करते. कलरचं काम करते ही अन्नीगिरी बेडगी. ही अच्छा. कर्नाटकची आहे. हा, हा. पण जर नौका आलं तर त्याला कळणार नाही, सगळ्या मिरच्या नाही, सारख्याच सर्व वाटतात. मिरच्या सारख्या वाटतात. घेताना बऱ्याच जणांना माहिती नसतं. बाहेर बोलतात स्वस्त मिरची हो. आहे, स्वस्त मिरचीचे मसाल्याचे कलर पण उतरतात, मसाले त्यांचे सफेद होतात. आपला मसाला ज्यावेळेस करतात त्यावेळेस मसाल्याची तिखट, कलर, चव 12 महिन्याची गॅरंटी आम्ही देतो. हो, मी ऐकलंय आणि आमचं युट्यूब चॅनल आहे, तर म्हणजे मला घ्यायचंय, तर आपण बघूया की कसा बनवला जातो. आता सांगतात आहे तर तुमचं नाव पण सांगा आणि दुकानाचं बद्दल थोडक्यात. ठीक आहे. ताई, माझं नाव सचिन शिंदे. शिंदराज मसाले आपला ब्रँड आहे. 1962 पासून बाबांनी सुरू केलेला ब्रँड आहे. 1996 पासून मी स्वतः बसतोय. आता आमची पुढची पिढी सुद्धा बसायला लागली. तिसरी अच्छा. पिढी दुकानामध्ये बसायला सुरुवात झालेली आहे. ओके. तर पहिल्यांदा आपण तुमच्या मालवणी मसाल्याची प्रोसेस बघूया. ओके. मग तुम्हाला कसा वाटतं हो. काय प्रोसेस तुम्ही मला फक्त सांगा. आपण मसाला बनवूया, पण जे बघताय त्यांना दुकानाची वेळ सांगाल का? सरासरी आपलं दुकान सकाळी 7:30 ला चालू होतं, रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही असतो इथे दुकानमध्ये. अच्छा. रोज चालू असतं? डेली चालू आहे. सीझन चालू आहे त्यामुळे सीझन मध्ये आपलं दुकान बंद नसतं. हा, Continue- आता सीझनच हा, आहे म्हणून मी continue. पण आले बनवायला. कारण की मी रेडीमेड घेते, पण त्याला म्हणावं तसं कलर येतो, तर कधी चव नसते, चव असते तर कलर नसतो, असं सगळा प्रॉब्लेम होतो. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तर मला बनवून देता का? आणि काय काय त्याच्यामध्ये प्रोसेस आहे सांगा, म्हणजे माझ्यासारखे कोण बघणारे असतील तर त्यांना घ्यायचं असेल तर तुमच्याकडे येऊन घेतील. नक्की नक्की. आपण पहिल्यांदा तुमचं बिल रेडी करूया. त्यानंतर तुम्हाला मिरची, गरम मसाले तुम्हाला तुमच्या पद्धतीने कसे लागतात ते पहिल्यांदा आपण काढून घेऊया, मग भाजूया, मग कुठून घेऊया. तुम्हाला सगळी पूर्ण प्रोसेस दाखवतो. तर तुम्हाला ही सगळी प्रोसेस बघता येईल. जर मालवणी मसाला करायचा असेल तर सेम बनवून घेतो. ओके. नाव काय बोलले? सोनाली मोरे. ठीक आहे. आपल्या दुकानाचा पत्ता सांगा ना, म्हणजे कसं जायचं इथपर्यंत? खूप सोपं आहे ताई. हे आहे लालबाग मार्केट, लालबाग मसाला मार्केट. लालबागचा राजा जिथे बसतो, लालबागच्या राजाच्या बरोबर पाठीमागे ही मसाल्यांची डंकाची लाईन आहे संपूर्ण. ओके. त्या लाईनीत तुम्ही लालबागच्या राजाच्या पाठीमागे आलात त्याला मिरची गल्ली बोललं जातं. चिवडा गल्लीतून एंट्री होते. चिवडा गल्लीतून आल्यानंतर पुढे आल्यानंतर आपलं बरोबर 2 नंबरला शॉप आहे. शॉप नंबर आपला 3 आहे, शिंदराज मसाले. आपल्या बोर्डावर लिहिलेले चव शिंदेची फॅन महाराष्ट्राची. हो हो हो. डिटेल ऍड्रेस पण मी तुम्हाला देईनच आणि दादांनी पण सांगितलंय कसं यायचं. तर त्यांनी हे बघा सगळे पदार्थ लिहिलेले आहेत की काय काय किती ग्राम वगैरे जाणार आहे. हे एवढे पदार्थ असतात. 28 प्रकारचे गरम मसाले येतात, 3 प्रकारचे डेट काढलेल्या मिरच्या येणार, प्लस हिंग येणार आपल्या मसाल्यामध्ये. आणि तो हिंग आपण तेलासहित भाजून फुटायला घेणार. ओके. सो हे सगळे पदार्थ काय आहेत आणि ते काय काय टाकताय ते बघूया. मला दाखवा कसं काय. नक्की. कोणत्या मिरच्या आहेत एक्झॅक्टली तुमच्याकडे? आपल्याकडे ज्या प्रकारच्या मिरच्या असतात ना तर तुम्हाला सर्व मिरच्या दाखवतो. हा. हे बघा, ही आहे कर्नाटकची काश्मीरी, अन्नीगिरी काश्मीरी. याची कलर आणि चव 12 महिने राहते. त्याच्या जोडीला ही येते निपाणी शंकेश्वरी. याची साल पातळ असते, मिरची किती लांब आहे बघा. याला निपाणी शंकेश्वरी बोललं जातं. ही आहे रेशम पट्टा. रेशम पट्टा मसाला थिक ग्रेव्ही जाडा होण्यासाठी वापरला जातो. ही आहे लवंगी मिरची आंध्रची. आणि त्याच्या पाठोपाठ येते ही कर्नाटकची अन्नीगिरी बेडगी. याची कलर आणि चव 12 महिने टिकते. ही जी हळद आहे
याला सेलम बोललं जातं. हा जो आपला ऑरेंज कलर आहे हाच मसाल्याला तुमचा चव देऊन जातो. ओके ओके. असं पण त्याच्यामुळे असतं. हा त्याच्यामध्ये हळद पिवळी धम्मक होते. ओके कलर पण येतो त्याच्यात. कलर पण आहे, कलर पण येतो आणि स्मेल पण येतो. स्मेल बघा. हो म्हणजे ह्यांच्याकडे घेण्याचं कारण काय आहे की हे तुम्हाला डिटेल मध्ये सांगतात कुठली मिरची काय आहे कुठली हळद काय आहे तुम्हाला पण दाखवावं काय आहे. सो आता पण मसाल्याचं बघूया. मसाल्यासाठी बडीशेप. ओके ओके. चक्री फूल आहे. ओके हा खूप चांगल्या क्वालिटीचे आहे तुम्ही बघू शकता. ओके मसाला वेलची आहे. हा पकड रे. हिरवी हिरवी वेलची. हा. ही पण बघू शकता मोठी आहे एकदम. काय पदरी. हा दगडफूल. लवंग आहे. त्याला इंडियन लालपरी बोलतात. बाकी त्यांच्या लवंगा काळ्या दिसतात. ही थोडी तुम्हाला रेडीच दिसेल. हा स्मेल बघायचा. तुम्ही उघडल्यावरच आलाय तो आणि खरंच ही लाल आहे. चांगलं असं क्वालिटीचं तुम्हाला सामान भेटत बघू शकता तुम्ही. याला लाल फूल बोलतात. हा हा खसखस आहे ते आपण याच्यात मिक्स नाही करत. ते भाजताना शेवटीला टाकायला लागते. ओके पण ते आहे हो मसाला. मसाल्यामध्ये. ओके हा ते काय थोडी आहे? सुंठ टाकतो आपण. ओके, ती सुंठ. थोडी सुंठ आहे. हा हा, हा. आणि मसाल्याला फ्लेवर छान येतो. अच्छा असं आहे. त्रिफळ आहेत. त्रिफळ आहे हा. कस्तुरी मेथी आहे. कस्तुरी मेथी ओके. त्याला नाटेश्वर बोलतात. ओके ते काय आहे? जायफळ. अच्छा हा दालचिनी आहे. दालचिनी शहाजीर आहे ते. शहाजिरा ओके हा ते भाजताना आपण शेवटीला टाकतो. ते करपत नाही ते. ओके बाकी जणांपेक्षा आपल्याकडे थोडं वेगळं असतं. ते गुलाबाचं फुल आहे. हे मसाल्यांमध्ये आहे का? मसाल्यामध्ये आहे. मसाल्याचा सुगंध हा गोडूच व्हायला पाहिजे. स्मेल जो असतो मसाला सर्वांचा तिखट किंवा डार्क मध्ये लागतो. फ्लेवर तुमचा छान येतो मसाल्याचा. ओके हे मी पहिल्यांदा पाहिलं. असं असतं करून. कस्तुरी मेथी हा हा आणि लाल फुल गुलाब फुल हे आपण दोन्ही वापरतो मसाल्यामध्ये. अरे वा छान छान काहीतरी वेगळी क्वालिटी बघा. हा हिंग आहे. हा आपण तेलामध्ये अगोदर हळदी बरोबर टाकणार. हळद आणि हिंग हे दोन्ही आपण तेलामध्ये अगोदर टाकणार असं भाजायला. वेगळ्या प्रकारचा हिंग आहे का? हा काबुली हिंग बोलतात त्याला. हा थोडा वेगळा आपला हिंग. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला चौकोनी खडे भेटतील. हा. स्मेल बघा. एकदम स्ट्रॉंग हा आहे. काबुली हिंग आहे. त्याच्यामुळे मसाल्याची चव वाढते. मसाला 12 महिने टिकतो आणि मसाल्याची ऍसिडिटी सुद्धा तुटते. ओके 3 काम करता हा हिंग. वा, छान. ते काय आहे? थोडी मेथी आहे. अच्छा चवीसाठी लागते. ओके तो बऱ्यापैकी सगळे मसाले बाकीचे आलेले आहेत आणि वरतीचे आहेत ते काही सांगता नाही नंतर. आता ह्याची प्रोसेस काय होते ओके. पुढे? आता आपण तुमचा गरम मसाला काढून दिला. आपण मिरच्या काढून घेऊया. भाजायला घेऊया. तुम्हाला भाजताना कसं भाजतो तेही दाखवतो आणि मग नंतर आपला मसाला कुटायला घेऊया. ओके चालेल तो आता तेच ऍड पत्ता करतो. ऍड करतो आपण याच्यामध्ये. ओके. ओके, आणि चालेल. आपल्याकडे जो धना येतो तो इंदुरी धना येतो. ओके धना सुद्धा तुम्ही बघू शकाल. हो आणि हा जरा हिरवा पद्धतीचा आहे का? हिरवा आहे. त्याला इंदुरी बोललं जातं. ओके कारण की मी नेहमी सुकलेलेच बघितले धणे. सुगंध बघा ना. हो तुम्ही ओतला तेव्हाच आला तो ऍक्च्युली. तो सगळं A1 क्वालिटीचा आहे. आता हे पुढची प्रोसेस बघूया. दालचिनी घरातली होती. पहिली उठाली. तिखटाची मिरची घेतली. आता बेडगी शंकेश्वरी टाकली. जे तिखटाची मिरची तिखटासाठी कामाला येणार. ही बेडगी शंकेश्वरी कलर आणि चवीसाठी कामाला येणार. ओके. आणि एक्स्ट्रा कलर साठी आपण याच्यामध्ये ना काश्मीरी मिरची टाकतो. काश्मीरी मिरची आणि ही काश्मीरी मिरची आहे. ओके ओके. म्हणजे 3 प्रकारच्या मिरच्या 3 आहेत. प्रकारच्या. अच्छा. तिखटासाठी टाकली जे तिखटाचं काम करणार. कलर साठी टाकली आपण काश्मीरी आणि चवीसाठी टाकली आपण बेडगी शंकेश्वरी. ओके. तर तिखट कलर चव तुम्ही गोष्टी आपलं काम करणार. ओके. आपला मसाला काढून झालेला आहे. हा. मिरच्या सुद्धा काढून झालेल्या आहेत. आता आपण घेऊया भाजून आणि कुठून. ओके
आपण पहिल्यांदा तेल टाकले गरम करायला, ते ज्यावेळेस गरम होईल त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण हळद आणि हिंग मसाल्यामध्ये टाकतो. तेव्हा आपण हिंग तेलामध्ये टाकतो त्यावेळेस त्याचा अर्क जो आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरतो. हिंगाचा अर्क ज्यावेळेस तेलात उतरतो त्याच्यामध्ये मिरची आणि गरम मसाला पण भाजून घेतो. हिंगाचा अर्क संपूर्ण मसाल्याला लागतो. अच्छा, तो हे खूप चांगले जाणकार आहेत त्यांच्याकडनं बनवून घेतलं ना तर ते अगदी परफेक्ट बनतं असं. आता आपण बघूया आता प्रोसेस करतायत एक एक. तेल मेले तेल मेले तेल मेले. हळद हिंग आपली भाजून झाले. आता आपण त्यामध्ये गरम मसाला टाकतोय. आपला गरम मसाला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण मिरची टाकतोय. मिरची गरम मसाला भाजून झाला. आता खसखस चादर आपण टाकतोय. तुमच्या लक्षात येईल मिरच्या गरम मसाला आपला दोन्ही प्रॉपर भाजले गेलेले. आपण मोस्टली मिरची गरम मसाला लोखंडाच्या कढईवर भाजतो. त्याच्यामुळे मसाल्याचा आरोमा चांगल्या पद्धतीने टिकून राहतो. लोखंडाच्या कढईमध्ये करण्याचं काही कारण आहे का वेगळं? मसाला टिकून राहतो, मसाल्याचा आरोमा टिकून राहतो. मसाल्याला एक प्रकारची चव. फक्त आपल्याला नॉर्मल जरी डॉक्टर सांगतात तुमचं आयरन कमी झालं तर तुम्ही लोखंडाच्या कढईतले जेवण घ्या. तो पण एक कन्सेप्ट आहे त्यामध्ये. हे सगळ्या दृष्टीने चांगलं आहे सगळ्या आपल्याला. दृष्टीने. आपला मसाला भाजून झाला. आता आपण चाललोय कुटायला. सो मसाला बनतोय. सोबत काकी आहेत त्या दुसऱ्यांदा आल्यात आणि त्यांना पण हा मसाला आवडला. तर काकी कसा वाटला मसाला? खूपच सुंदर आहे. गेल्या वर्षी पण आम्ही 15-16 किलोचा गेलेला आणि यावेळी पण 18 किलोचा आहे मसाला. मसाला खूप सुंदर आहे, चांगला आणि टेस्ट पण भरपूर चांगला आहे. एवढ्या दुकान आहे तरी आम्ही याच दुकानामध्ये आलो. सो त्यांनी हे दुकान चूज केलंय. मी पण चांगलंच दुकान चूज केलंय. तर तुम्ही सांगाल सगळ्यांना हो 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 नक्की. कुठला मसाला घेतोय? मालवणी मसाला. सेम मालवणी मसाला घेतात आणि त्या दुसऱ्यांदा आल्यात. सो मला हे सांगायचंय की चांगलं दुकान आहे. तुम्ही पण येऊन आलोय. आम्ही ठाण्याहून आलोय. असं पण ठाण्याला पण मिरची मार्केट आहे, मसाला मार्केट आहे, पण ते करून आम्ही इथेच आलो. ओके. सो ठाण्यावरून आल्यात त्या. बघा म्हणजे तुम्ही कुठून येऊ शकता. किती वाजता आलाय तुम्ही? आम्ही सकाळी 9:30ला आलो. तो त्यांची प्रोसेस चालू आहे, माझी प्रोसेस चालू आहे. पण म्हटलं एक आलंय त्यांना विचारावं, तुम्हालाही आयडिया येईल. माझ्या इकडे नजर गेली तर हे पॅकिंग वाले तुम्ही काय काय आहेत मसाले तेच यांच्याकडे? तुम्हाला मगाशी बोललो ना मी, आपले प्रोडक्ट आहेत वेगवेगळे. हा. आपला शाही बिर्याणी खूप जबरदस्त आहे. माणसं आठवण काढतात. म्हणजे तुम्ही साध्या राईस मध्ये टाकलं तरी बिर्याणीची चव येते. ते? बिर्याणी मसाला आहे. हम्म. सावजी काळा आहे. हो हे खूप बाबा आवडतं लोकांना. काळं मटण काळे चिकन खूप जबरदस्त काळं बनतं. चिकन पण. काळं मटण काळे चिकन घरी बनतं. वा. सांबर मसाला आहे. हा हा. चहा मसाला आहे. अरे वा. फिश करी खूप जबरदस्त आहे. आपली मच्छी कढी माणसं आठवण काढतात आपली मच्छी कढीसाठी. ओके. पावभाजी स्पेशल मुंबई पावभाजी. ओके. हा मटण मालवणी आहे. हा. मालवणी फ्लेवर मधलं मटण खूप जबरदस्त बनतं. ओके. सो हे बघू शकता तुम्ही यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. मला असं वाटतं की मी तो मसाला घेतलाय ना तर मला एक फिश फ्रायचा आणि फिश करीचा द्या. म्हणजे मी पण ते दोन घेते. बघूया कसं. आता एवढे ते मसाला घेते. सो फिश करी फिश फ्राय दोन्ही आवडेल तुम्हाला. सो
सो मी हे 2 मसाले घेते, बघूया कशी चव आहे. अर्थात चांगलीच असेल म्हणा. ओके, छोटे पॅकेट आहे आणि त्यापेक्षा मोठं कोणाला घ्यायचं तुम्हाला असेल तर- कसंही जसं आपल्याकडे सर्व पॅकिंग आहे, 100 ग्रॅम पासून आहे, पाव किलो आहे, अर्धा किलो आहे, 1 किलो आहे. त्या लेवल मध्ये तुम्ही सांगाल त्या लेवल मध्ये आपण हे पॅकिंग पॅकिंग वाले तुम्ही देऊ शकता. पॅकिंग देऊ शकतो, लूज पण देऊ शकतो. आपली स्वतःची पॅकिंग आहे, बाहेरची पॅकिंग नाही. ओके ओके, हा ओपनची नाव आहे यांचं. सो छोटे पॅकेट्स पण आहेत, तुम्हाला असं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता. मी हे 2 पॅकेट घेतलेले आहेत. ओके, ताईंचा मसाला तयार झाला, माझा रेडी झाला. तुमचा मसाला रेडी झाला. हा. 2 तास गेले तुमचे, पण मसाल्याची चव बघूया आपण कशी आली. ओके, हा. फ्लेवर बघा, कलर पण छान आला. हा. हो, कलर पण बघा तुम्ही आहे याच्यामध्ये. ओके, सो माझ्या डोळ्यासमोर माझा मसाला बनवून झालेला आहे. ओके, सो हा तर मालवणी झाला, पण मला विचारायचं होतं, व्ह्यूअर्स टाकले अजून कुठले कुठले मसाले बनतात? आपल्याकडे मालवणी पद्धतीचा, कोकणी पद्धतीचा, पुण्याचा लसूण खोबऱ्याचा, ओके. पश्चिम महाराष्ट्रातला कांदा लसूण खोबऱ्याचा घाटी मसाला बोलला घाटी जातो. मसाला, ओके. बरोबर. नाशिकचा काळा मसाला असतो, लाल तिखट असतं, सावजी काळा मसाला असतो. हा. आपल्या महाराष्ट्रामध्ये 100-150 किलोमीटर गेल्यानंतर प्रत्येक वेळी मसाल्याची एक पद्धत बदली होते. संपूर्ण महाराष्ट्राचे मसाले आपण बनवतो. ओके, सो हे पण बघा, आता माझा मसाला तुमच्या समोर बनवून झालाय. 2-2.25 तास गेले माझे. पण समजा खूप लांब आहेत, कोणाला यायला नाही जमत आहे, एवढा वेळ नसेल तर मग त्यांच्यासाठी काय सोय आहे का? काही संपूर्ण मुंबईमध्ये 1 किलोच्या वरती आपली फ्री होम डिलिव्हरी आहे मसाल्यासाठी. अच्छा. ओके, संपूर्ण मुंबईमध्ये आपली 1 किलोच्या वरती फ्री होम डिलिव्हरी आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आपला मसाला डिलिव्हरी होतो. फक्त महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारतात होतो. रोज कालच आपल्याला लंडनला आपला 12 किलो मसाला गेलेला आहे. वा. तर म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी असाल तर तुम्ही आम्हाला फोनवरती ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला घरपोच पोहोचवण्याची जबाबदारी आमची. ओके, सो मी यांचा नंबर तुम्हाला देईलच. तुम्हाला असा मसाला हवा असेल आणि यायला जमत नसेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. बघा, 2-2.5 तासामध्ये मला पूर्ण मसाला बनवून मिळालाय. काही मेहनत झालेली नाही, सगळं काही अगदी स्वच्छ साफ होतं. सगळे वस्तू त्यांनी दाखवल्या आणि माझ्या डोळ्यासमोर बनवून मिळालंय. तर तुम्हाला पण असं तुमच्या डोळ्यासमोर मसाला बनवून हवा असेल आणि तो पण A1 क्वालिटीचा, तर तुम्ही नक्की यांना एकदा भेट द्या. खूप छान आहे, खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. कारण की काय काय लोकांना माहित नसतं. माहित नसतं, तुम्ही काय काय बऱ्याच जणांना मसाला- माहिती नसतं कोणती मिरची वापरायची, काय गरम मसाला त्यात किती टाकायचा. ऍक्च्युली प्रत्येक माणसाची चव वेगळी आहे, बरोबर. त्याला समजून घेऊन त्यांना तो मसाला द्यावा लागतो. बरोबर. सो तेच माझ्यासारख्या ज्यांना माहिती नसेल त्यांनी एकदा नक्की भेट द्या. हे नेहमी असतात, तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुम्हाला हवा तसा मसाला बनवून दिला जाईल. चालेल. सो माझा मसाला रेडी आहे.